नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 8 नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय. सर्वात प्रथम तुम्हाला ते इराचं लॉग इन वगैरे कसं करायचं हे समजलेलं आहे. सेशन क्रमांक 8 वरती मी जातोय. ऑफिस स्किल वरती टॅप इथं प्रत्येक सेशनचा कॉलअप्स रिबनला टॅप करून आपल्याला हे चेक करायचंय. आज काहीतरी नवीन कंटेंट आणि ब्ल्यू चला कंटेंट पाहूया. नॉलेज चेक. चला पाहूया. ज्या ठिकाणी असेल चला, त्या ठिकाणी आपल्याला नवीन काहीतरी टॅप करायचं. या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्ही नॉलेज चेकला आपण गेल्याच्या नंतर इथं नॉलेज चेक दिसते. छान नॉलेज चेकला टॅप केल्याच्या नंतर स्टार्ट करूया. सिम्बॉल ग्रुपच्या खाली नॉलेज चेक आहे. 10 प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे, तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये रिपोर्ट तयार करतात. डेटा अधिक क्लिअर दिसण्यासाठी तो रो आणि कॉलम मध्ये ऑर्गनाइज करायचा आहे. तर टेबल ग्रुप मधला कोणता ऑप्शन वापरून तुम्ही डॉक्युमेंट मध्ये तो इन्सर्ट कराल. सी इन्सर्ट टेबलला टॅप करून आपल्याला तिथं 7 नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये डेटाचं एक टेबल तयार करता. टेबल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला टेबल स्टाईलचा नावाचा एक ऑप्शन दिसतो. टेबल स्टाईल कशासाठी वापरल्या जातात. टेबल 1 नंबरच्या ऑप्शनला आपल्याला टॅप करायचं आहे. तुमच्या एमएस वर्ड डॉक्युमेंट मध्ये पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्टेप तुम्हाला सांगायचे आहे. तर इन्सर्ट टॅबवर जावं लागतं. पिक्चरला क्लिक करून तुमच्या कम्प्युटरमध्ये एक इमेज सिलेक्ट करावं लागते. त्यावेळेस कुठेतरी डॉक्युमेंटवर पिक्चर येतो. म्हणजे 4 नंबरचा पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा. अक्षयला ऑनलाईन उपलब्ध नसलेल्या नवीन टॅक्स इमेजेस थेट मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंटमध्ये जोडायचे आहेत. हे शक्य करण्यासाठी कोणत्या स्टेप आपल्याला फॉलो कराव्या लागतात. पिक्सअवे नावाचा ऍड इन आपल्याला घ्यायचा आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड मधून युट्यूब व्हिडिओ इन्सर्ट करण्यासाठी रिकामी जागाचा ऑप्शन तुम्ही वापरू शकता. तर तुम्हाला ऑनलाईन व्हिडिओ त्या ठिकाणी क्लिक करावं लागतं. एमएस वर्ड मध्ये रिकामी जागा ऑप्शन एखाद्या विशिष्ट पॉइंट्स किंवा टेक्स्टच्या निवडीला नाव देतं. लांब डॉक्युमेंट्स मध्ये लवकर नेव्हिगेशनसाठी प्लेस होल्डर म्हणून काम करतं. हे इन्सर्ट टॅब मधील असते. हे युजरला मार्क केलेल्या ठिकाणी त्वरित जाणं, इंटरनल हायपरलिंक्स करणं, स्क्रोल न करता क्रॉस रेफरन्स सेट करण्याची सुविधा त्या ठिकाणी प्रदान करतं. इथं आपल्याला बुकमार्क्स या ठिकाणी निवडायचे आहे. ग्रुप प्रोजेक्ट डॉक्युमेंट रिव्ह्यू करताना प्रत्येक टेक्स्ट न एडिट करता बदल सुचवायचे असतील तर तुम्ही कोणता फीचर्स त्या ठिकाणी वापरता. तर कॉमेंट्स आपल्याला टॅप करावा लागतो. मोठा रिपोर्ट तयार करताना प्रत्येक पेजच्या खालच्या बाजूला पेज नंबर आपोआप दिसावा म्हणून तुम्हाला हवे यासाठी कोणता फीचर तुम्ही वापरावा. तर आपल्याला या ठिकाणी फुटर्स वापरावा लागतो. म्हणजे ऑप्शन 2 नंबर आपल्याला निवडायचे आहे. दाखवलेल्या इमेजकडे पाहायचे आपल्याला आणि डॉक्युमेंट कंटेंट पासून स्वतंत्र पोझिशन करता येणार टेक्स्ट इन्सर्ट करण्यासाठी या ग्रुपमध्ये कोणता ऑप्शन्स आपल्याला वापरावा लागतो. तर आपल्याला टेक्स्ट बॉक्स वापरावा लागतो. मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये गणिताचा डॉक्युमेंट तयार करताना योग्य फॉर्मॅट्स मधील मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन इन्सर्ट करण्यासाठी तुम्हाला बिल्ट इन टूल वापरायचे. यासाठी खालीलपैकी कोणतं ऑप्शन तुम्ही वापराल. तर इक्वेशन आपल्याला या ठिकाणी वापरावं लागतं. अशा पद्धतीनं 10 प्रश्न आपण सॉल्व्ह केले. परत आपण ड्रॉ टॅबला जातोय. ड्रॉ टॅबला सुद्धा एक नॉलेज चेक दिलेली आहे खाली. त्यावरती आपण टॅप करूया. हे खूप छान होतं. आता पुढे जाण्याआधी एक क्विक चेक करू. आज आपण काय नॉलेज चेक निवडले आपण. पेज ग्रुप टूल्स ग्रुप मधील डिझाईन टॅब मधील दुसरं नॉलेज चेक आहे. नॉलेज चेकला आपण टॅप केल्याच्या नंतर स्टार्ट बटनावर क्लिक करू. 2 प्रश्न नॉलेज चेक आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील ड्रॉ टॅब मधील पेन ग्रुप मधील हायलायटर टूल तुम्हाला काय मदत करतो. तर आपल्याला डिजिटली ड्रॉ करून टेक्स्ट कंटेंट मार्क्स करण्यासाठी एक्सरसाइज करण्यास मदत करतो. 4 नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा. दाखवलेल्या इमेज मधील फीचर वापरून मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील ड्रॉ टॅब वापरताना तुम्हाला काय करण्याची परवानगी देतं. तर या ठिकाणी हँड रिटन मॅथेमॅटिकल्स म्हणजे आपल्याला 2 नंबरचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. अशा पद्धतीनं आपण पेज ग्रुप मधलं नॉलेज चेक कंप्लीट केले. डिझाईन टॅब मध्ये आपण आता जातोय. डिझाईनच्या ग्रुपमध्ये सुद्धा आपल्याला नॉलेज चेक पाहायला मिळते. त्याच्यावरती टॅप तुम्हाला करायचंय आणि स्टार्ट बटनावरती क्लिक करायचं. यामध्ये सुद्धा 2 प्रश्न आहे. प्रोफेशनल रिपोर्ट तयार करताना सर्व हेडिंग्स, बॉडी टेक्स्ट, व्हिज्युअल एलिमेंट्स एकसारख्या डिझाईन स्टाईलमध्ये पटकन असाव्यात असे तुम्हाला हवे आहे. हे साध्य करण्यासाठी खालीलपैकी कोणते ऍक्शन सर्वात उपयुक्त ठरते. तर आपल्याला डिझाईन टॅब मधील थीम अप्लाय करावं लागतं. मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये मुख्य कंटेंटवर परिणाम न करता पेजच्या बॅकग्राऊंड मध्ये कॉन्फिडेन्शियल कॉपीराइट सारख्या कंटेंटला जोडण्यासाठी आपल्याला वॉटरमार्क्स त्या ठिकाणी वापरावा लागतो. वॉटरमार्क्स निवडायचे, एक्झाम एंड करायची. अशा पद्धतीनं आपण डिझाईनच्या ग्रुप मधलं नॉलेज चेक कंप्लीट केलं. आता या ठिकाणी प्रीफिक्स नावाचा व्हिडिओ आपण 3 मिनिटाचा लर्निंग करून घेऊ. व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी याला माझ्या व्हिडिओला स्टॉप करतो. 1000 शब्दांचं काम करतं असं म्हणतात.
जो व्हिडिओ होता 3 मिनिटाचा तो लर्निंग करून आपण त्या कंटेंटला ग्रीन केले. नॉलेज चेकला आपण जातोय आता. स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय. प्रीपिकचे पॉवर सर्च इंजिन इमेज सिलेक्शन प्रोसेसमध्ये कोणत्या सुधारणा केलेल्या आहे तर आपल्याला युजर कीवर्ड समजून घेण्यासाठी एनएलपीचा वापर केला जातो. 7 नेक्स्ट आपल्याला बटनावर क्लिक करायचे. प्रीपिकमध्ये कोणत्याही फीचर दिला कीवर्ड युजरना संपूर्णपणे नवीन इमेजेस तयार करण्यास मदत करतं. तर या इमेज जनरेटर या ठिकाणी दिलेले आहे. जीमेलच्या हेल्प राईटला आपण जातोय. इथं सुद्धा नॉलेज चेक दिलेलं आहे. स्टार्ट बटनावरती आपण क्लिक करतोय. एकच प्रश्न आहे, जीमेलचे हेल्प राईट फीचर्स युजरना प्रामुख्याने कोणती गोष्ट साध्य करण्यास मदत करतं तर ईमेल त्वरित ड्राफ्ट करणे. आता सिम्युलेशनचे प्रश्न आहे, हे प्रॅक्टिकलचे प्रश्न आहे. सिम्युलेशनला आपण टॅप करतोय आणि स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय. 2 प्रश्न आहे, डॉक्युमेंटला प्रोफेशनल रूप देण्यासाठी पेज बॉर्डर महत्वाचे असते म्हणून तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटला पेज बॉर्डर बॉक्स अप्लाय कसे करणार. तर पहा इथं आपल्याला पेज बॉर्डरला जावं लागतं. म्हणजे डिझाईनला टॅप करून पेज बॉर्डरला यावं लागतं आपल्याला. इथं बॉक्स बॉर्डर दिसतंय त्यावरती क्लिक करायचंय आणि ओके बटनावरती क्लिक करायचंय. पहिले डिझाईनला जायचंय, पेज बॉर्डरला क्लिक करायचंय, बॉक्सला टॅप करायचंय. नेक्स्ट 2 नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय. जेव्हा तुम्हाला एकापेक्षा अधिक डेटा संक्षिप्त रूपात ऍड करायचा असतो तेव्हा टेबल हा अतिशय चांगला पर्याय आहे. कॉलम्स आणि रो असलेला टेबल इन्सर्ट करायचा आहे. आता टेबल कसा घ्यायचा सगळ्यांना माहिती. इन्सर्टला जायचंय, टेबलला क्लिक करायचंय, इन्सर्ट टेबलला क्लिक करायचंय, कॉलम मध्ये जाऊन क्लिक करायचंय, रो मध्ये जाऊन क्लिक करायचंय आणि ओके बटनावर टॅप करायचं. असा एक टेबल त्या ठिकाणी तयार होईल आणि तो प्रश्न आपला सॉल्व्ह. सिम्युलेशनचे 2 प्रश्न होते प्रॅक्टिकलचे, ते झाल्याच्या नंतर आपण एंड करतोय. सेल्फपाथ लर्निंग वरती जातोय. सेल्फपाथ लर्निंग सुद्धा 7 नंबरच्या सेशन पासून नव्यानं आता ऍड झालंय. तुम्हाला प्रत्येकाला माहिती 7वं सेशन आपण सॉल्व्ह केलंय. प्रोसीड बटनावरती मी क्लिक करतोय. स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय. पहिला प्रश्न आहे सेल्फपाथचा, आपल्या डॉक्युमेंटचे हेडर एडिट करण्यासाठी कोणत्या स्टेप आपण वापरतो. आता हेडर फुटर आपलं झालेलं आहे तर आपल्याला माहिती आहे की इन्सर्ट टॅबला जाऊन हेडर फुटरला क्लिक करावं लागतं. पहिल्या नंबरचं आन्सर आपल्याला या ठिकाणी द्यायचंय. तुमच्या लेटर हेडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्याकरता खालील इमेजेस पैकी आपल्याला कोणतं ऑप्शन निवडावं लागतं तर डी ला हायलाइट केलेले म्हणजे ऑप्शन डी तुम्हाला निवडायचंय. नेक्स्ट क्वेश्चनला आपल्याला जायचंय. बॉर्डरची साईज वाढवण्यासाठी तुम्ही रिकामी जागा टेबलवर क्लिक कराल तर तुम्ही इन्सर्टला टॅप करावं लागतं आपल्याला. सो हे आपल्याला या ठिकाणी 2 नंबरचा जो प्रश्न आहे, बॉर्डरची साईज वाढवण्यासाठी आपल्याला डिझाईनच्या टॅबमध्ये जाऊन 7 नेक्स्ट बटनावर आपल्याला क्लिक करावं लागतं. नेक्स्ट क्वेश्चन घेतोय आपण या ठिकाणी. सेलमध्ये शेडिंग इन्सर्ट करण्यासाठी कोणत्या बरोबर स्टेप आहे. सिलेक्ट सेल डिझाईन टॅबला जायचंय आणि शेडिंग कलरला आपल्याला टॅप करायचं. शेवटचा प्रश्न आपण घेतोय, टेबल करता स्टाईल निवडण्यासाठी तुम्ही कोणती टॅब निवडता तर तुम्हाला डिझाईन टॅब निवडावी लागते. अशा पद्धतीनं आपण सेल्फपाथ लर्निंग कंप्लीट केलंय. गाईड टू इट युअर सेल्फला आपण जातोय आणि स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय. 5 प्रश्न आहे गाईड टू इट युअर सेल्फचे. पहिला प्रश्न असा आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सिंपल टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायचा. अगदी सरळ आणि सोपे प्रश्न आहे. टेक्स्ट बॉक्स कसा इन्सर्ट करायचा आहे तर तुम्हाला इन्सर्टला जायचंय, टेक्स्ट बॉक्सला क्लिक करायचंय. इथं टेक्स्ट बॉक्सला क्लिक करा. यामध्ये सिंपल टेक्स्ट बॉक्स हा दिसतोय त्याच्यावरती क्लिक करा. सिंपल टेक्स्ट बॉक्स येईल, बाजूला क्लिक करा, उत्तर सबमिट करा. पहिला प्रश्न सॉल्व्ह. नवीन डॉक्युमेंट ओपन करा, कव्हर पेज इन्सर्ट करा. नंतर कव्हर पेज ड्रॉपडाऊन मेनू मध्ये मोशन नावाचं कव्हर पेज त्या ठिकाणी घ्यायचं आहे. आता पहिले काय करायचं तुम्हाला तर डब्ल्यू टाईप करून वर्ड डॉक्युमेंट उघडायचंय, ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचंय त्या ठिकाणी, इन्सर्टला जायचंय तुम्हाला आणि कव्हर पेजला क्लिक करायचंय. कव्हर पेज मध्ये काय करायचंय, थोडं स्क्रोल करायचंय. यामध्ये तुम्हाला मोशन कव्हर पेज या ठिकाणी पाहायला मिळतंय, त्यावरती क्लिक करायचंय, सबमिट बटनावरती क्लिक करायचं. असं केल्याच्या नंतर 2 नंबरचा प्रश्न सॉल्व्ह झाला. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कोणती मॅथेमॅटिकल इक्वेशन ऍड करण्यासाठी इन्सर्ट टॅबचा वापर करायचा आहे. एरिया ऑफ सर्कल म्हणून इक्वेशन ऍड करायचे. इन्सर्ट टॅब मधून सिम्बॉल नावाच्या ग्रुपचा याचा वापर करायचा. म्हणजे डॉक्युमेंटमध्ये मॅथेमॅटिकल इक्वेशन्स घेण्यासाठीच्या स्टेप आपण कोणत्या ग्रुपमधून घेतोय तर आपण पहिले मेनूवर जातो. इन्सर्ट मेनूवर गेल्याच्या नंतर आपल्याला सिम्बॉलच्या ग्रुपमध्ये इक्वेशन्स इथे दिलेले आहेत. त्या इक्वेशन मध्ये आपल्याला काय करायचंय तर आपल्याला कोणते इक्वेशन सांगितले या ठिकाणी मॅथेमॅटिकल इक्वेशन सांगितलेले. तर इक्वेशनला झाल्याच्या नंतर तुम्हाला एक इक्वेशनल घ्यायचंय, बाजूला क्लिक करून तुम्हाला सबमिट पर्यावरती क्लिक करायचं. दिलेल्या डॉक्युमेंट्स मध्ये परत एकदा हा प्रश्न काय कधी कधी एखादा प्रश्न आपण सॉल्व्ह केला की तो लगेच ग्रीन होतो, असं होत नाही. बऱ्याचदा त्याला रिपीट सॉल्व्ह करावं लागतं आपल्याला. इन्सर्टला जायचंय, तुम्हाला क्लिक करायचं पानावरती, पानावर क्लिक केल्यावर इक्वेशनला जायचं आणि कुठला तरी एखादा इक्वेशन तुम्हाला ऍड करून टाकायचा आहे.
बाजूला क्लिक करून तुम्हाला उत्तर सबमिट करायचं. आता 3 नंबरचा जो प्रश्नाचा कलर होता तो चेंज झाला. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ऍड किंवा चेंज करण्यासाठी डिझाईन टॅबवर जा. थीम ऑप्शनवर क्लिक करा. ऑफिस थीम तुम्हाला निवडायची आहे. पहिले डिझाईन टॅबला जायचंय. थीम्स पर्यायावरती क्लिक करायचं. या ठिकाणी 1 नंबरला ऑफिस थीम दिसते त्यावरती क्लिक करायचं आहे. बाजूला क्लिक करून उत्तर सबमिट केलं तर उत्तर अगदी बरोबर आहे. शेवटचा प्रश्न आहे प्रॅक्टिकल मध्ये गाईड ड्युटीवर सेल्फचा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये थीम फॉन्ट बदलण्यासाठी डिझाईन टॅबवर जायचं. आता आपल्याला परत डिझाईनला जायचंय. डिझाईनला गेल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला फॉन्टला यायचंय आणि फॉन्टला आल्याच्या नंतर एरियलला टॅप करायचं. कुठे टॅप करायचं आपल्याला? एरियलला. सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं. तर अशा पद्धतीनं आपण हे प्रश्न सॉल्व्ह केले. एंड एक्झाम बटनावरती क्लिक करून आपण एक्झाम एंड करतोय. नेक्स्ट आपण जर बघितलं तर सेशन कम्प्लिशन हा शेवटचा पर्यायामध्ये दिलेला आहे. सेशन कम्प्लिशनला आपण जातोय आणि स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय. 10 प्रश्न आहे. मित्र ईमेल अकाउंट बनवतोय, कोणती माहिती अनिवार्य? सी पर्याय. ईमेल आयडी आणि पासवर्ड महत्वाचा आहे. सौरभ एका वेबसाईटवर जातोय, त्याचे नाव पत्ता लक्षात ठेवतोय, काय कारण आहे? तर कुकीज ज्यावेळेस आपण डिलीट करत नाही तोपर्यंत डेटा जसाच्या तसा त्या ठिकाणी राहतो. एका वेबसाईटचा शेवटचा जीओव्ही असा आहे तर ती साईट कशाच्या संबंधित असू शकतात? तर सरकारी government.gov ही सरकारची वेबसाईट आहे. शाळेने वेबसाईट तयार केली, इतर लोकांनी ती पाहण्यासाठी काय करावे? तर ISP द्वारे घोषित ती करावी. तुम्ही वेबसाईट पाहता एज्युकेशन, दुसरी वेबसाईट .com ने संपत्ती. यातून काय समजतं आपल्याला? तर एक शैक्षणिक आहे आणि दुसरी व्यापारी वेबसाईट आहे. अनोळखी ईमेल अटॅचमेंट ओपन करताना व्हायरस अलर्ट आला तर प्रथम काय तपासाल? तर पाठवणारा ओळखीचा आहे का हे पहिले चेक करावं लागतं. तुम्ही गुगलवर स्टुडंट हेल्थी फूड शोधता, एक लिंक जाहिरात आहे, दुसरी शाळेच्या ब्लॉगसाठी कोणती निवडणार? दुसरी कारण ती विश्वास आणि संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला ठिकाणी निवडायचा. तुम्ही गेम डाउनलोड करता आणि ब्राउझरमध्ये अज्ञात पेज उघडतं, काय झालं असेल? तर या ठिकाणी मालवेअर आलेले. मालवेअर म्हणजे व्हायरसेस सारखे प्रकार त्या ठिकाणी आलेले आहे. शाळेची वेबसाईट खूप हळू लोड होते पण इतर वेबसाईट चालतात, कारण काय असू शकतात त्या ठिकाणी? तर शाळेचा सर्व्हर बिझी किंवा स्लो असू शकतो. आणि शेवटचा प्रश्न, हेल्थ टिप्स ब्लॉग्स, एम्स गव्हर्नमेंट अशी 2 वेबसाईट आहेत. आरोग्य माहितीसाठी विश्वासू कोणत्यावरती तुम्ही ठेवणार? तर गव्हर्नमेंटची ती अधिकृत वेबसाईट आहे. सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं. तर अशा पद्धतीने आपण 8 नंबरचं सेशन समजून घेतलं. परत भेटू आपण पुन्हा 9 नंबरच्या सेशनमध्ये. ओके, थँक्यू.